मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि आई इथे रांगोळी काढते आणि गंधर्व आईला छान मदत करत आहे. आई आली ना की गप्पांमध्ये कसा वेळ निघून जातो तेच कळत नाही आणि वेळेचंही भान राहत नाही. इथे बघा आता किती ओट्यावर पसारा पडलाय. तो सगळा आटपून मी तयार झाले साडी नेसून. दिवाबत्ती केली आणि सुहासिनी आल्या देवीच्या पाया पडण्यासाठी. देवीच्या पाया पडल्या आणि त्यांना हळदी कुंकू लावून फळ आणि फुलं देऊन त्यांची पूजा केली. आमच्या इथे सुहासिनी आणि विधवा असा भेदभाव केला जात नाही. तरी पण काही विधवा बायकांना जर पूजेसाठी बोलवलं तर त्या यायला मागत नाही. ह्या गोष्टीची कुठेतरी मनात खंत वाटते. तर विधवा हा शब्दच खूप चुकीचा वाटतो मला. कारण नवरा गेल्यानंतर खंबीरपणे उभी राहणारी खरी लक्ष्मी तीच असते. मला काय वाटतं याबद्दल नक्की सांगा. आणि हो, तुमच्याकडे अयोध्येवरून अक्षता कलशातले अक्षता आल्यात की नाहीत हेही कमेंट करून सांगा.